आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूवर किती जीएसटी बसतो हे ठावे. आपल्या भारताचे उद्योग मंत्री कोण आहेत हे माहितीये. मागच्या महिन्यात छोट्या उद्योगांसाठी एक बिल पास झालं. त्या बिलामधली समजी कलमं मला माहिती आहेत. संजू बरी आहेस ना? तुला हे सगळं का माहितीये? कारण माझा एक स्मॉल स्केल बिझनेस आहे, कुटीर उद्योग. मला नव्हतं माहिती. ते मी आणि मोना. चोर 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 भैयासाहेब चोर चोर. काय रे? अहो आम्ही यायच्या आधीच गायब झाली बघा. 4-5 जण होते. कोण? डाकू. डाकू? अक्का अगं डाकू. रणजित पिस्तूल घेऊन या तुम्ही. राजश्री दादासाहेब लवकर या. लवकर लवकर सगळे. दादासाहेब काय झालं? दादासाहेब तुम्ही बंदुकीत गोळ्या भरा आधी. काय झालं रे? मावशी डोंट पॅनिक. सर्वेश काय झालं नीट सांग. आताच एक माणूस गच्चीतून येताना बघितलाय मी. आपल्या घरात एक माणूस शिरलाय बघा. देऊ का ठेवून? 4-5 म्हणाला होतास ना. अहो आधीच आले असतील. आणि तुम्ही काय बसलाय बघत मग? हा? जा जाऊन शोधा. वॉचमन कुठे आहे? खाली शोधतायत ते. जा तुम्ही पण शोधा. जा रे. रणजितराव चला. राजश्री आई साहेबांना घेऊन आणता खोलीत. तुम्ही सगळेच जण चला. नाही नाही नाही, अशा वेळी सगळ्यांनी एकत्र असणं मस्त आहे. आम्ही थांबतो इथे. आई साहेब ऐका माझं. मी आणि रणजितराव बघतो ना काय ते. तुम्ही आज चला. जा जा. साहेब चला. मावशीबाई चला. हो अक्का चल. रणजितराव तुम्ही इकडे बघा. मी आणि नाना इकडे बघतो. चला नाना. तू का थांबलीस तिथे? जा आत. काळजी घे. कोण आहे तिकडं? एक मिनिट. सोड तिला. कोण आहेस तू? हे घर कुणाचं आहे माहिती का तुला? माहितीये की. तू वाटलंच होतं आम्हाला. आओ ढाले पाटलांच्या घरात घुसून ढाले पाटलांना घाम फोडणारा एकच व्यक्ती असू शकतो. स्वतः सुजित ढाले पाटील. हॅलो ब्रदर. कसं आहेस? ठणठणीत. सुजितराव तुम्ही आतोय. आणि ही काय पद्धत आहे का घरात घुसायची? नाही दरवाजाची ॲलर्जी आहे का तुम्हाला? वानरासारखं असं घरात घुसता येते? ही काही पद्धत आहे का खानदानी माणसानी स्वतःच्याच घरात चोरासारखं घुसायचं? शोभतं काय? खानदानी माणूस. त्याचं काय दादासाहेब? आम्हाला तुमचं खानदान, खानदानाची इज्जत, त्याचा फुकटच्या अभिमान कॉन्सेप्टच आम्हाला मान्य नाही येतो. आणि आपल्याच घरात यायचं आहे ना आमचं बिगर. आहे की. कन्फर्म केलो. आणि आपल्याच घरात यायचं म्हटल्यावर कसं बी आलं तर चालतंय की. वानरा गतारा तरी बी चालतंय. तर तुम्हाला मी चोर वाटलो याला मी काय करणार सांग. इट्स युअर प्रॉब्लेम. डील विथ इट.
सुचित्रा, ढाले पाटलांच्या घराचं दार उघडा म्हटलं की उघडतंय. असं नसत्या मार्गाने यायची काय गरज आहे? वाकून मुजरा आई साहेब, त्याचं काय आहे, तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आम्ही मागच्या दारावरच येणार होतो. ते बंद होतं म्हणून म्हटलं गच्चीच्या खिडकीतून आत यावं, तेवढाच व्यायाम. पण काय प्रॉब्लेम काय, घरात येताना मेन दारातनं जायचं असा काही सरकारनं नियम केलाय काय? सुजित, आपण कोण आहोत? आपण काय करतोय? हो आई साहेब, माफ करा. तुमचं ते परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासनाची कॅसेट आहे ना, आता जरा बंद करा. आजूबाजूला बघा जरा. अहो, देशात किती विषय ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते बिनकामाचे विषय अजून चगळत राहिलाय. अहो, जुने जाऊ दे मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. सडतना ऐका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. खांद्याच चला खांदा भिडवणी. तुम्हीच शिकवलंय आम्हाला. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः असे कोरडा पाषाण, असा असून चालत नाही हो. त्यामुळे बदलच विषय. सुजितराव, तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलताय? आईसाहेबांची बोलायची ही पद्धत आहे का? ओ दादासाहेब, तुमची जी पद्धत बिद्धत याव त्याव सन्मानानं तुमच्याकडेच ठेवा. आमच्या वेरियोन मदरशी आम्ही कसं बोलायचं हे तुम्ही ठरवू नका. इट्स इंजुरियस टू हेल्थ. सुजित, नाही तुझं तंगड तोडून तुझ्याच गळ्यात घातलं तर नावाचं अजित ढाले पाटील नाही मी. कोणाशी बोलतोय तू? कोणाशी बोलतोय म्हणजे? मोठ्या भावाशी बोलतोय. काय प्रॉब्लेम काय आहे? सुजित, दादासाहेब, दादासाहेब जाऊ दे. अहो, लहान आहे तो, मी बोलतो त्याच्याशी. हा विषय इथे थांबूयात आपण. काय रे, तू आल्या आल्या सुरू झालास? पण आलास भारी वाटलं. नील गार्डन हुआ एकदम. आता हिरवं झालेलं रान रागाने पिवळं करू नको म्हणजे झालं. वा, क्या बात आहे. हिरवं झालेलं रान रागानं पिवळं करू नकोस. अरे वहिनी आल्याने कवी झालास की रे तू. क्या बात आहे. गुड चेंज, आय मस्ट अप्रिशिएट. बाकी तुला बघून आपलं पण दिल गुलछेडी झाले बघ. सुजा आलाय का? सुजा, मेल्या कुठे होतास इतके दिवस? हा, बाबाच्या लग्नात पण आला नाहीस. ओ माय डार्लिंग बेबी मावशी, आओ ना गले लगाओ ना. चुप, कुठे होतास इतके दिवस मेल्या? ते जाऊ दे. गाल बघ किती उतरल्यात, बारीक झालीस तू. हो ना, हा बारीक झाली ना मी. हा. ते लग्नात जरा खाका झाली माझी, पण आता तू म्हणतोस तर नक्की बारीक झाली असणार बघ मी. एवढ्या तेवढ्यानं काय होतंय? तुला डाएट बेट करायच्या भानगडीत पडू नकोस. मस्त खायचं आणि सगळ्यांनी खाऊ घालायचं काय. अरे माझ्या सोन्या. अगं सॉरी बरं का, मगाच्या गोंधळात तुमच्याकडे लक्षच गेलं नाही. आमच्या ज्येष्ठ भावाच्या कनिष्ठ भार्या वहिनी दे सेकंड. टेम्परेचर मेंटेन आहे ना? ही पद्धत आहे वाटतं तुमच्या खानदानाची, मोठ्या वहिनीशी बोलायची. आमचा माणूस काही बोलणार आहे का? सुजितराव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट बोलत जा यांच्याशी म्हणून. ही पद्धत आहे का बोलायची वहिनीशी? आणि काय आहे वहिनी द सेकंड काय आहे? कटू सत्य हो, कटू सत्य. सुजित भाऊजी, चालू दे तुमचं, चालू दे. थँक्यू वहिनी दी सेकंड.
गुड नाईट. चिडल्या वाटतं. आणि फायनली मिसेस स्वरांगी रणजित ढाले पाटील. नमस्कार. मी सुजित शिवाजीराव ढाले पाटील, रणजितचा लहान भाऊ. यांच्या बते इज्जत करू. तुम्ही लहान आहात म्हणून नुसता नमस्कार. पण भाऊजी, माझं नाव स्वरांगी नाहीये, संजीवनी आहे. असं कसं? अरे, माझ्या माहितीप्रमाणे तुझं जे मुलीशी लग्न ठरवत तिचं नाव स्वरांगी होतं की? अहो ते झोलात झोल विषय लय खोल आहे. मी सांगते तुम्हाला आरामात. हा, सुजितला नानासाहेब सगळं समजावून सांगतील. भलत्या माणसांना नसते उपद्व्याप करू नयेत. कारभारी, दमानं सांगा, काही हरकत नाही. नुकताच जो काही कौटुंबिक पेच प्रसंग उद्भवलेला आहे तो समजावण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे तुमच्यावर पडलेली आहे. हरकत नाही. सुजित, मुक्कामाला की नेहमीप्रमाणे धावता दौरा आहे? हा, काय चाललो? आई साहेब, तुम्हाला माहिती आहे की इथल्या सरंजामीच्या वासाची एलर्जी आहे आम्हाला. श्वास घेता येत नाही. आणि तसं मी यायचं प्रयोजन पूर्ण झालंय की. हा, भावाला भेटलो, नव्या वहिनीचं दर्शन झालं. हा, बाय द वे, संजीवनी स्वरांगी तुमचं जे काय नाव असेल ते मागासाठी सॉरी बरं. आपली स्टाईलच तशी आहे. मी तुमचं अभिनंदन. तुम्हाला माणूस मिळालाय. आजच्या काळात माणूस की जपणारा माणूस आहे. नशीब काढलाय तुम्ही. चला, येतो मी. सुजित, प्लीज थांब. उद्या पूजा आहे घरात. देवाला रिटायर केलेल्या माणसाच्या लेखी पूजेला काय महत्व असणार आहे? तसं बी उद्या सगळे तुम्ही इथे राजहंस जमणार. माझ्यासारख्या कावळ्यामुळे उगाच तुमच्या पूजेची शोभा जायला नको. भाऊजी, अहो आपल्याकडे तर लहान घ्या गोऱ्या कुमट्या पायाला बी काळा तीट लावतात. थांबा की. वाह, वहिनी, तुम्ही ढाले पाटील झालात. बघा, यांना पण पटलंय. आम्ही आमच्या घराण्याला लागलेला काळा बट्टा आहोत. चला. हा, सुजित, ती तुला बट्टा नाही तीट म्हणाली. ऍक्च्युली आपली मराठी भाषा ना खूप इंटरेस्टिंग. जगासमोर शर्मेने मान खाली घालायला लावतो ना, तो बट्टा. आणि जगाच्या वाईट नजरेपासून आपलं रक्षण करते ती तीट. ती तुला तीट म्हणाली, बट्टा नाही. आवडलं आपल्याला. तीट. वहिनी, आपण आता इथे थांबणार. या काळ्या तीटाला आवडलाय शब्द. बराच उशीर झालाय. सगळ्यांनी झोपायला पाहिजे. उद्या सकाळी पूजा आहे. सकाळी लवकर उठणं मस्त आहे. बेबी, हा, बघा व्यवस्थित. सुजा, चला झोपायला. हो मोर, मी आलो. तुम्ही पण जा झोपा. येते भाऊजी. गुड नाईट. काय संजीवनी स्वरंगी काय लढतर आहे? सुजितराव, मी सांगतो. ना, मी सांगतो त्याला. तुम्ही सुद्धा जाऊन झोपा. चल, बसून बोलूया. चल. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी, तो दिसले कैवल्य ध्यानी, तेथे गोविंद भुवाला. मुखे लागले स्तवन आपण खरेच गजानन,
मुखे लागले स्तवन आपण खरेच गजानन तेथे चाले अरे, 5 मिनिटं गुरुमूर्ती झोपू दे हरणा की. प्रसाद वाढ म्हणा. दुर्गंधाला दारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद, समर्थांच्या पायावरी गोविंद परी उत्पादरी श्री ठेविले निर्धारी अष्टभावे दाटले. मुखे करू लागले स्तवन आपण खरे गजानन विघ्नांचे करीतसे कंदन. ह्याचा प्रत्यय झाला माझा घोडा द्वाडती सर्वही त्याला भीती तेथेच गुरुमंत हरण्या त्याचा द्वाडपणा. हा घोड्याचा तिमला चालता उडी मारे क्षणाक्षणाला माग. सॉरी मला खूप उशीर झाला का उठायला? ऐसा झाला प्रकाश घोडे झाले फरार. अहो पण काय? केणे कोणीने केले गरिबाला हा? जडावा उद्धार कोण्या एका माणसाचा असावे परी केवड्याचा. तिकडे जाऊ. तरी जावते मी आंघोळ हा आंघोळ चालले. केवळांतरी आम्ही कथे करी घोडले पाहिले साचे धावणारा. बयो, इकडनं 500 कोस दूर आणि तिकडनं 500 कोस दूर माणसंच नाहीत. नुसती किर्र शांतता. हे आंबे गाव आहे का मंगळ आहे? संजय गप, उगाच चाडग्यासारखं काही बोलू नकोस. इकडं भिंतीत ना बी कान असतात. संजय आडग्यासारखी वागू नकोस. अगं सासर आहे तुझं येडे. संजय स्टॉप. येडे आहेस का जरा? हे बघ संजय, मागच्या याचा एवढा मोठा मॅटर विसरली होय ग. त्या राजश्री वहिनींचा वास इंग्लंड का जर्मनी मधनं आणला होता म्हणून. नको नको बाबा, इकडं लय मागड्या वस्तू आहेत. श्रीमंती म्हणतात याला, श्रीमंती. हा, अजून काय? एवढं समजा आहे, पण तरी माझ्या मनचा पिसारा काय फुलना. जाऊ दे बया. या कायमची राड आहे तुमची. कधी वेळेत काम नाही तुमचं. कधी आणायला सांगितली होती कोथमीर? इथं अगोदरच उशीर झालाय. बेबी मावशी मला ओरडणार परत जर उशीर. धाकल्या मालकीनबाई तुम्ही? दत्तू काका, मी इथं बसू चालेल? अहो बसा की, हे काय विचारणं झालं? अख्खा वाडा तुमचा आहे. भूक लागली का तुम्हाला? लगेच करतो 2 मिनिटात पोहे. ते काय झालं, कोथमिरी आलं उशीर झाला. अहो नाही कांदाच कापायचा राहिलाय, लगेच होतील पोहे. कापलं का बघू? हळद कुठे? या इकडे या. धरून ठेवा बरं, पोट दाबून ठेवा. ते थोडंसं रक्त येईल पण बरं वाटेल. भया लय जोरात कापलंय. इंजेक्शन घ्यावं लागतंय बहुतेक. इंजेक्शन वगैरे काय नको, हळद घातली की आता होईल बरं. आणि मी करतो बरं का पोहे, थोडा वेळ लागेल. तुम्ही जरा शांत व्हा बरं.
पोहेच करायचेत ना? मी करते की. हा बघू. मिरची आहे, शेंगदाणे आहेत, अजून फक्त कांदा चिरायचा बाकी आहे. हा. काय झालं? दाखल्या आणखी नाही. असली कामं तुम्ही करू नका म्हणून कालच सांगितलं. तुम्ही बी गोत्यात याला आणि आम्हाला पण गोत्यात आणलं. दाखल्या मालकीन बाई, माझी नोकरी जाईल हो. काय नाही होत. कशाला उगा टेन्शन घेता? आई साहेबांना कळलं तर दत्तू काका, एका हिंदी सिनेमातला डायलॉग है, मैं जानती हूँ बंदूक में गोलियां नहीं है, तुम जानते हो बंदूक में गोलियां नहीं है, लेकिन ये पुलिस नहीं जानती कि बंदूक में गोलियां नहीं है.